श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना, श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी सेवकांना. आज गुरुवार, आज कितीही आनंदाचा दिवस. दिवसा मागून दिवस जातो, वारा मागून वार जातात आणि आपल्याला उत्सुकता लागून राहते त्या गुरुवारची. चला मग गुरुवार येणार आहे आणि आता आपल्याला लवकर उठायचं आणि श्री स्वामी आईची पूजा करायची आहे आपल्याला. असं एक मनामध्ये आनंद असतो. बघा, आपल्याला एखादी मोठ्या पदावर नोकरी लागली, आपण एखादे डॉक्टर झालो, पायलट झालो किंवा एखाद्या कॉलेजमध्ये आपल्याला नोकरी लागली तर आपल्याला किती अभिमान वाटतो की बाबा मला या मोठ्या मोठ्या पदावर मला नोकरी लागलेली आहे आणि सतत आपण त्या त्या ठिकाणाचं नाव घेत असतो. डॉक्टर जर झालो तर आपण बघा मी मोठ्या दवाखान्यामध्ये आहे, मी डॉक्टर आहे, माझ्याकडे भरपूर पेशंट्स येत असतात, मी सर्वांची सेवा करत असतो आणि असं आपुलकीनं आपण सांगत असतो, गर्वानं आपण सांगत असतो. आपल्या ज्या ज्या त्या दवाखान्याचं नाव आहे ते सतत घेत असतो. जर आपल्याला एखाद्या कॉलेजमध्ये नोकरी मोठी लागली तर आपण त्या कॉलेजचं सतत नाव घेत असतो. त्याच पद्धतीनं आपल्याला, आपण जर स्वामी आईचे सेवक झालो तर आपल्याला किती अभिमान वाटतो की बाबा मी स्वामीचे सेवक आहे आणि मला गुरुवार आल्यानंतर कधी एकदा मी लवकर उठू आणि स्वामी आईची मी पूजा करू. मग कोणता हार आणू, कसला हार आणू? मला तर एवढा आनंद वाटतो की गुरुवार आल्यानंतर दिवसभर स्वामी आईची पूजा करत बसावं. तुळजाभवानीची पूजा करते, जे संतोषी माताची पूजा करते आणि मी माझे जेवढे देव आहेत त्यांना मी घासून घुसून मला चांगलं स्वच्छ करावं, त्यांना गंध लावावं, बेल फूल व्हावं, असं सगळं काही आनंदानं दिवसभर पूजा करत राहावं असं आपल्याला वाटत असतो आणि त्या आनंदामध्ये आपला दिवस जातो. आनंदमय वातावरण, ह्या जीवात्म्याला समाधानी मिळत असते, आपल्याला शांतता मिळत असते. म्हणून आपण ह्या सेवा करायच्या असतात आणि जीवाची आणि शिवाची भेट होत असते. कधी ना कधी आपण जर छोट्यामधून मोठं व्हायचं जर आपण चिंतलं तर खरंच काही होऊ शकतं. आणि साक्षात स्वामी आईनं तर आपल्याला सांगितलेलं आहे की अशक्य ते शक्य करतील स्वामी. जे अशक्य आहे, जे कधीच होणार नाही, ते सुद्धा स्वामी आई करणार आहे. म्हणून तुम्ही भरवसा ठेवा, संयम ठेवा असं सांगितलं. संयम ठेवा असं सांगितल्यानंतर एका स्वामी भक्तानं कमेंट्स केलेलं आहे की बाबा किती दिवस संयम ठेवायचा. मला वाटतंय काही जणाला असं होतंय की बाबा जास्त आपण कितीही जरी केलो तर थोडे संकट आल्यानंतर वाटत असतंय. साहजिक आहे, साहजिक आहे म्हणणं, पण तुम्ही धीर सोडू नका. अजूनही सांगते मी, धीर सोडू नका. इतका दिवस तुम्ही संयम ठेवलात, पण त्याचबरोबर तुम्ही विश्वास सुद्धा स्वामी आईवर ठेवलात आणि निस्वार्थपणे मनामध्ये नाराजी ठेवून का होईना परंतु तुम्ही स्वामी आईची सेवा करायला विसरत नाही. असं मला वाटतं की बाबा तुम्ही मला विचारलात, माझं कनेक्शन म्हणजे स्वामी आईकडूनच आहे, माझी तुमची ओळख आणि भेट म्हणजे स्वामी आईकडून आहे. आणि तुम्ही संयम किती दिवस ठेवायचा आई असं विचारल्यानंतर खरंच बाबा मला असं वाटतंय की तुमचं जे काही अडचण आहे आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीचा आधार पाहिजे तो आधार स्वामी आईनं द्यावं, लवकरात लवकर द्यावं. आणि तुम्ही मला कमेंट्स करून सांगावं की खरंच माझं हे काम अडलेलं होतं किंवा माझ्या घरात काहीतरी गोपनीयतेची कोणती तरी गोष्ट होती किंवा माझे कोणती तरी अडचण होती, ती अडचण तुमची सुटावं आणि स्वामी आईनं अशक्य ते शक्य करून दाखवावं. आणि त्या भक्तानं मला कमेंट्स करून सांगावं की बाबा खरंच माझं हे काम खरंच झालेलं आहे म्हणून मला सांगावं. एवढीच माझी अपेक्षा आणि माझी प्रार्थना स्वामी आई चरणी आहे.
पण तुम्ही संयम जर ठेवलात, परंतु त्याच्याबरोबर तुम्ही डगमगू नका, हे मग मी सांगत असते. तुम्ही 2 कामं करा. खरंच माझ्या मुलीप्रमाणे तुम्ही विचारलेलं आहे, माझ्या आईप्रमाणे तुम्ही विचारलेलं आहे, तर तुम्ही मला नाही विचारलं बाबा, साक्षात स्वामी आईला विचारलं, मी कोण आहे, माझ्याजवळ काय आहे. स्वामीचं नाव माझ्या तोंडामध्ये आल्यामुळं तुम्ही विचारलेलं आहे. तर स्वामी आईनं तुमचं खरंच ते काम केलंच पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही डगमगू नका आणि स्वामी आईवर भरोसा ठेवा. तारक मंत्र रोज करत जा. रोज तारक मंत्राचं तीर्थ घेत जावा. तुमचं प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. एवढं खरंच मी सांगते तुम्हाला. हा शब्द आहे. म्हणून संयम ठेवलात, छान केलात. आणखी तुम्ही डगमगू नका आणि तुमचं जे काही काम आहे त्या कामाचं नाव घेऊन तुम्ही टाहो फोडा. तुम्हाला स्वामी आई प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. एखादी तुमच्या स्वप्नात येऊन सांगल, दृष्टांत देऊन सांगल, कसंही सांगल, पण तुमचं काम पूर्ण होईल, हे मात्र 100% खरं आहे. तारक मंत्राचा प्रभाव भरपूर मोठा आहे. खूप काही प्रभाव आहे, खूप पॉवर आहे त्या तारक मंत्रामध्ये. आणि स्वामी आईच्या नित्यसेवेमध्ये नित्यसेवा करत जा. आपल्या कुलदैवताला धरून राहा. सगळं काही झाल्याशिवाय राहणार नाही. मला जसं झालंय तसं तुम्हाला सुद्धा होईल. जे झालंय त्याच्यामध्ये समाधानी राहणं महत्त्वाचं आहे. असं मला झालंय म्हणजे मला चला बाबा लगेच लॉटरी लागल्या, कुठलं तरी काहीतरी धन दौलत मिळालं, हे नाही. आपल्या मनाची समाधानी हे मोठं आहे. हा अनुभव खूप मोठा आहे. आपण निरोगी राहणं, आपण समाधानी राहणं आणि आपण बोलत चालत देवाची भक्ती करणं, हे सर्वात मोठा प्रश्न आहे. आपल्याला एखादी देवाचं नाव घ्यायचं म्हणलं तर बाजूचेच म्हणतात, तुझं वय आहे का ग आता देवाचं नाव घ्यायला? काय म्हातारी झाली काय? म्हातारं व्हावं लागतंय देवाचं नाव घ्यायला. म्हणून तुम्ही असं लोकांचं काहीच न ऐकता परमेश्वराची भक्ती करत चला, नित्यनेमानं सेवा करत चला आणि तुम्हाला कुठलंच काहीच अडचण येणार नाही. हा एक स्वामी सेवकाचा शब्द आहे. स्वामी समर्थ सर्व काही करून दाखवतात. सर्व भक्तांना समाधानी ठेवलेले आहेत. अनेक लीला करून त्या लीलेमधून सर्वांचं भक्तांचं निरसन केलेलं आहे. सर्व प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे स्वामी आईनं. तुम्हाला एखादी रोग झाला त्याच्यावर सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, हे करा ते करा. आणि स्वामी आई यांनी दत्तप्रभू हे काही वेगळे नाहीत. म्हणून प्रत्येक गुरुचरित्रामध्ये सांगितलेल्या रोगाचा उपाय कुठं होणार आहे, कुठं नीट होणार आहे, म्हणजे गाणगापूरला नीट होणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला कोणतीही व्याधी जडलेली असले तर गाणगापूरला जायचं, संगमावर दर्शन घ्यायचं आणि दत्तप्रभूचं दर्शन घेऊन संगमावर स्नान करायचं आणि दत्तप्रभूचं दर्शन घ्यायचं. आणि अशाच वाऱ्या 1-2 केल्यानंतर तुमचे सगळं काय अंगावरचे रोगसुद्धा नीट होतात. असं गुरुचरित्रामध्ये सगळं काही सांगितलेलं आहे. आणि असा अनुभव स्वामी आईचा भरपूर आलेला आहे, भरपूर जणांना आलेला आहे. मला सुद्धा सांगायला सांगितलेले आहेत. मी दमादमानं तुम्हाला सगळे एक एक अनुभव माझ्या स्वामी सेवकांचे, स्वामी भक्तांचे अनुभव आहेत आपल्याकडे. आपण ते थोडे थोडे करून त्यांच्या नावानिशी तुम्हाला मी अनुभव सांगणारच आहे. म्हणून सगळ्यांनी अडचणी आल्या तर खचून जाऊ नका, डगमगू नका, स्वामीवर विश्वास ठेवा आणि पुढं चालायला लागा. आणि असंच करता करता नरसिंह सरस्वती गोदावरीच्या नदीकाठी स्नान करून, संध्या स्नान करून त्याने तपाला बसलेले होते. संध्या स्नान करून जप करीत त्या ठिकाणी बसल्या असता सहज नजर त्यांची गोदावरीच्या नदीकाठी सर्व काही शिष्यमंडळी तिथे आलेले होते आणि त्याच्यापैकी एका शिष्यांकडे त्यांचे लक्ष गेलं. आणि तो शिष्य म्हणजे नरहरी. त्याचं नाव नरहरी होतं. आणि त्या नरहरीनं नदीच्या काठी वाळू होती, भरपूर वाळू होती आणि अनेक जण भक्तगण तिथे दर्शनासाठी स्नानासाठी आलेले होते.
स्नान करायचे, आपापले कपडे तिथं धुवायचे आणि वाळत घालायचे, अशी गर्दी खूप असलेली. आणि तिथे नरसिंह सरस्वती बसलेले. त्यांना दुरून हा भक्त काय करतो याच्याकडे लक्ष गेलं आणि नरहरी तेथे त्या वाळूच्या ठिकाणी पाय पसरून बसलेला दिसला. आणि बसल्या बसल्याच तो तिथला एखाद्या दगड घेऊन आपल्या पोटावरती बांधून घेतला. आणि ह्या गुरुमाऊलीला वाटलं, नरसिंह सरस्वतीला वाटलं की बाबा हा काय करतोय. आपण ज्या वेळेला पूजेला बसण्याच्या अगोदर ह्याच्याकडे लक्ष गेलं आणि त्यांनी थोडा वेळ थांबले आणि लक्ष दिले. हा व्यक्ती दगड का बांधून घेत असेल बरं, असं विचार केल्यानंतर तो लगबगीने दगड बांधून घेतला आणि वाळूमध्ये आपले पाय सावरत सावरत उठून तो पुढे पळायला लागला. आणि गुरुमाऊली खूप दूर होते. जर हाक मारलं तर त्याच्यापर्यंत आवाज जात नव्हता. मग आता करायचं तरी काय. गुरुमाऊलीने आपल्या शिष्याला सांगितलं की बाबा अरे पळा रे, धरा त्याला, धरा, तो काय पळतोय आणि पोटावरती दगड बांधून घेतलेला आहे आणि तो कशासाठी पळतोय. असं म्हणल्यानंतर ते शिष्य पळत पळत गेले. काय असतंय माणसाला, ज्या वेळेला आपल्याला एखादी व्याधी जडली, मी सांगितलं आत्ताच तुम्हाला की बाबा एखादी अंगाला आपल्या दुःख झालं तर आपलं लक्ष सगळं त्या दुःखाकडे असतं की माझं हे दुःख कधी नीट होईल, मला हा जो फोड आला हे कधी नीट होईल, याच्याकडेच लक्ष असतं. त्याच पद्धतीनं मग पळत पळत हे शिष्य मंडळी गेले आणि त्याला पकडलं. आता पाण्यात पडणार, उडी मारणार, तोपर्यंत ह्या शिष्याने त्याला पकडलं आणि तो पुढं पुढं पळायला लागला. सोडा सोडा मला, सोडा मला, कशासाठी पकडताय तुम्ही, काय तुमचं माझं नातं आहे, मला का म्हणून तुम्ही पकडता, मी फार दुरून आलेला आहे आणि तुम्ही मला कशासाठी पकडताय, मला जीव देऊ द्या, मला प्राण देऊ द्या, मला कशाला तुम्ही पकडताय, सोडा सोडा म्हणत असताना ते दोघं चौघं शिष्य होऊन त्याला धरून फरफटत असं वरती आणले. आणि त्याला विचारलं बाबा का झालं तुला, कशामुळे असं हे करतोस, तुम्ही का म्हणून मला ओढताय, मला आनंदानं मरू तरी द्या, माझं जगणं आणि मरणं हे सारखंच झालेलं आहे, मी जगू तरी कशासाठी आणि मला तुम्ही कशासाठी वाचवताय, मला का नेताय, कुठं नेताय, असं विचारलं असता ते दोघे तिघे हे शिष्य सांगितले की बाबा ते बघ त्या झाडाखाली जे बसल्यात ना ते गुरुमाऊली, साक्षात नरसिंह सरस्वती माऊली तिथे बसलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुला धरून तिथं घेऊन ये. असं म्हणल्यानंतर तो नरहरी म्हणायला लागला की बाबा आता इतकी दिवस माझं काय झालंय आणि आता तर काय होणार आहे, कुणाकडे जाऊन तरी काय करायचं आहे आणि मग जगू तरी कशासाठी, मानव जात हे मानव रूप आलेलं आहे तरी कशासाठी, खाण्यापिण्यासाठी, कपड्या लत्त्यासाठी आणि पाहण्यासाठी, सगळं जग आपल्या नजरेनं पाहण्यासाठी, मोज मज्जा करण्यासाठी मी जन्माला आलेला मनुष्य देह हा आणि माझ्या ह्या मनुष्य देहाला अन्नाचा स्पर्श होऊ देत नाही. नाही ते वैद्य केलं, नाही त्या जाणत्याकडे गेलं, नाही ते देवधर्म केलं, तरी सुद्धा माझा हा रोग नीट होत नाही, मी जगू तरी कशासाठी. मग ते शिष्य म्हणायला लागले अरे आम्हाला काही नको सांगू, तिथं गुरु महाराज बसल्यात त्यांना सांग. असं म्हणल्यानंतर ओढत ओढत नेले आणि नरसिंह सरस्वती गुरुमाऊलीचा आणि त्यांचा अंतर अगदी जवळ आलेला आहे. आणि त्या जवळ आलेल्या एवढ्या अंतरावरून ज्या पद्धतीनं लोहचुंबक ज्या पद्धतीनं लोहाला ओढून घेत असतं त्या पद्धतीनं त्याला ओढायला लागले गुरुमाऊली. आणि ह्याला सुद्धा वाटायला लागलं की बाबा मी आता हे एवढं व्याकुळ झालेला, मी आता एवढं माझ्यामध्ये त्राण कुठला आलं आणि मला असं तिकडं जाण्याची इच्छा का होत आहे गुरुमाऊलीकडे. असं म्हणून तिथंच मग तो लोळायला लागला आणि म्हणायला लागला की अगदी मला काखेत झोळी, काकेला झोळी आणि सोबत कुत्र्याची फौज असलेले गुरुमाऊली माझ्या घरी स्वप्नामध्ये आले होते, त्याच पद्धतीने हे अवतार मला दिसत आहे. हे अवतार काही साध्या माणसाचं नसून
ही गुरुमाऊली साक्षात दत्ताचा अवतार मला दिसत आहेत असं विचार करून तिथूनच हात जोडले आणि म्हणायला लागले, हे गुरुमाऊली, मला कशासाठी वाचवलात? काय म्हणून मला तुम्ही इथं ओढून आणलात तुमच्या शिष्यांना पाठवून? हे गुरुमाऊली, मी जगू तरी कशासाठी? आज वर्षानुवर्ष गेले, ही हवा खाऊन मी जगत आहे. मी कशासाठी जगत आहे? मला अन्न म्हणायचं खाऊ देत नाही. मी थोडंसं अन्न जर चाखायला लागलो तर माझं पोट दुखतं, एवढं पोट दुखतंय. आणि मी जगू तरी कशासाठी? मला हे वेदना मला सहन होत नाहीत. हे गुरुमाऊली, माझ्या हे वेदना तुम्हीच कमी करता की काय असं मला कशामुळं वाटायला लागलंय. जसं परिसाला लोखंड लागल्यावर सोनं होतं त्याच पद्धतीनं गुरुचा महिमा अपरंपार असतो. आपल्या लक्षात येत नसतं. आपण सर्व काही करतो पण आपल्या गुरुलाच विसरून बसत असतो. म्हणून आपल्या गुरुकडली ओढ, आपल्याला गुरुची ओढ लागायला पाहिजे. आपण गुरुचं आठवण करायला पाहिजे. आपल्या गुरुला आपल्या घरी बोलावून आणलं पाहिजे. हे मी सतत तुम्हाला सांगत असते. गुरुमाऊलीचं आशीर्वाद राहणं फार महत्त्वाचं आहे. तर मग गुरुमाऊलीनं सांगितले, अरे तू एवढं व्याकुळ होतस तर तुझी व्याधी तरी काय आहे मला सांग. म्हणल्यानंतर तो नरहरी सांगतो, गुरुमाऊली, मी ज्या वेळेला एखादी घास जरी मी अन्नाचा घेतला तर माझं पोट भयानक दुखतं. आणि मी जे घास खाऊन एवढा पस्तावा मला होतो की मी कशासाठी तर जेवण केलं. खूप माझं पोट दुखतं आणि हे वर्षानुवर्ष मला जसं माझं वय वाढायला लागलं तसं मला हे पोट शुळानं मी ग्रासून गेलेलं आहे, त्रासून गेलेलं आहे. असं म्हणल्यानंतर त्याच्या डोक्यावरून हात गुरुमाऊलीनं फिरवला, त्याच्या पाठीवरून हात फिरवला, पोटावरून हात फिरवला आणि माझ्या शेजारी बस असं सांगितले आणि आपल्या शिष्यांना दूर जायला सांगितलं. तितक्यातच त्या ठिकाणी एक भक्त, तिथं सायनदेव नावाचा भक्त तिथे आला आणि त्यांनी सांगितलं, गुरुमाऊली, आमच्या घरी आम्ही खूप ऐकलेलं आहे की नरसिंह सरस्वती इथं गुरुमाऊली आहे, तर तुम्हाला शोधत शोधत मी आलेला आहे आणि माझ्या घरी उद्याला तुम्हाला आमंत्रण आहे आणि मी तुम्हाला नेण्यासाठी गुरुमाऊलीला मी आलेलो आहे. असं म्हणल्यानंतर गुरुमाऊलीनं सांगितलं सायनदेवाला की बाबा, हे बघ, तू जी माझी सेवा करणार आहेस, मला घ्यायला तू आलेला आहेस, तर तू एक काम कर. आणि ज्या वेळेला पोटशुळाची कथा तो सांगत होता नरहरी, त्यावेळेला सायनदेव तिथेच थांबलेले होते आणि ही कथा सर्व काही सायनदेवाने ऐकलेलं होतं. मग गुरुने सांगितले की बाबा, तू ह्या बाजूला बसलेल्या ह्या माझ्या भक्ताला तुमच्या घरी घेऊन चला आणि घेऊन जाऊन याला 5 पक्वानांचं भोजन पोटभर जीव घाल, तीच माझी सेवा झाली असं समज. असं म्हणल्यानंतर सायनदेवाने हात जोडले आणि सांगितलं, गुरुमाऊली, आपण तरी मला सांगितला त्याला 5 पक्वांचं जेवण पोट भरून घाल, पण हा एक घास सुद्धा खाल्ल्यानंतर याला पोटशुळाची व्याधी, ह्याच्या पोटाची व्याधी याला त्रस्त करत असते, याला हैराण करत असते. मग मी जेवायला घालून मी ते कसं सहन करू आणि मी कसं माझ्या डोळ्यानं पाहू. असं म्हणल्यानंतर गुरुमाऊलीनं सांगितले, तू निश्चिंत राहा आणि त्याला 5 पक्वान्नाचं भोजन जेवायला घाल. आपला शब्द असं सांगून गुरुमाऊलीचा शब्द टाळता येणार नाही आणि त्या नरहरीला घरी घेऊन जायला तयार झाले आणि तरीसुद्धा विनंती केली की गुरुमाऊली, आपण उद्याच्या दुपारच्या भिक्षेला माझ्या घरी तुमच्या शिष्यासह यावं असं आग्रहाचं निमंत्रण देऊन त्या नरहरीला घरी घेऊन गेले. घरी नेल्यानंतर 5 पक्वानांचं भोजन केलं. त्यांची पत्नी कांताताई, त्यांनी सुद्धा आपल्या घरासमोर रांगोळे काढले, केळीचे खांब उभे केले, तोरणं दरवाजाला लावले, पंचारत्या लावल्या आणि गुरु महाराजाची वाट पाहायला लागले. 5 पक्वान जेवणाची तयारी केला आणि गुरुमाऊलीची वाट पाहत पंचारती घेऊन सायनदेवाची पत्नी त्या ठिकाणी थांबलेले आहेत. श्री गुरुची वाट पाहत आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा अशी वाट पाहत असताना गुरुरायाची फेरी तिथे भिक्षेसाठी आली शिष्यमंडळी सोबत. त्यावेळेला दुधाच्या घागरीनं त्यांचे पाय धुण्यात आलं, अभिषेक करण्यात आलं, दुधा तुपानं पाण्यानं
पायाचा अभिषेक करून पायाची पूजा करण्यात आली गुरुमाऊलीच्या, आणि पाठावर बसवून त्यांच्या सोबतीला चांदीच्या ताटामध्ये श्री गुरु नरसिंह सरस्वती यांना जेवणाची तयारी केली. आणि नरहरीने सुद्धा मागचा पुढचा न विचार करता इतके दिवसाचं सगळं काही भरून काढलं. पोटभर बोट चाटू चाटू जेवण केले आणि त्याचं पोट थोडंसुद्धा दुखलेलं नाही. अशी गुरुकृपा होत असते. आणि सायनदेवाला एवढं आनंद झाला, गुरुमाऊली माझ्या घरी आली. आणि ज्या वेळेला दक्षिणा त्यांना देऊन 5 पानाचा विडा देऊन त्यांच्या पायावर दर्शन घेण्यासाठी वाकले असता आपल्या आनंद अश्रूनं त्यांचे पाय धुतले दोघा पती पत्नीनं. एवढा आनंद गुरुमाऊली घरी आलेला झाला. आणि नरहरीची व्याधी दूर निघून गेली. आणि त्यांना सांगितलं की बाबा तू आता कर्म चांगले कर, कुणाचंही वाईट चिंतू नको, आणि आनंदानं तुझ्या घरी निघून जा. असं म्हणल्यानंतर नरहरी आपापल्या घरी गेला. आणि अशी गुरुची कृपा नरहरीवर झाली. आणि त्याच्यामध्येच साईदेवाला सुद्धा गुरुकृपा झाली. साईदेवाच्या घरी सुद्धा गुरु भिक्षेसाठी आले. साक्षात दत्तप्रभू त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले. म्हणून दत्त दिगंबर आपल्याला जर प्रसन्न झाले, यतिराज जर प्रसन्न झाले, तर आपल्याला कशाचीही कमतरता राहणार नाही, कसलीच व्याधी आपल्या अंगात राहणार नाही. आपण कसलाच वाईट विचार करायचा नाही, फक्त देवाचा धावा करायचा. देवाचं बसता उठता आपण दत्तप्रभूचा, आपल्या गुरुमाऊलीचा विचार करायचा. आणि कुणाचंच काही वाईट न ऐकता आपल्या कानाला आपण सांगून ठेवायचं, हे कान आपण वाईट कुणाचं काही ऐकायचं नाही. ऐकायचं तर देवाचं नाव. हे डोळ्यानं आपण ऐकायचं तर बघायचं तर फक्त देवाचं रूप बघायचं. ह्या हाताला सांगून ठेवायचं की आपण काम करायचं, कोणतं सेवा करायची तर फक्त देवाची सेवा, आईवडिलाची सेवा, गुरुवर्याची सेवा करायची, लहान बाळांची सेवा करायची, मुक्या प्राण्याची सेवा करायचं. पण ह्या हातानं आपल्या वाईट कर्म काही करायचे नाही. आणि आपल्या पायाला सांगून ठेवायचं, आपण चालत असलं तर नीट मार्गानं चालायचं. आणि आपल्या एवढं जर केलं तर आपल्या पाठीशी दत्तप्रभू आणि श्री स्वामी आई उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारी स्वामी आई आपल्या पाठीशी आहे. म्हणून मला हे 2 शब्द बोलण्याची ताकद, बुद्धी, युक्ती सगळं काही स्वामी आईने दिल्यामुळे मी तुमच्यासमोर बोलण्याचं धाडस करत आहे. जे काही मला कळालं, मला जर समजलं, जेवढं बुद्धी दिली माझ्या स्वामी आईनं तेवढं मी सांगितलेलं आहे. आणि गुरुचरित्रातलं वाचून नरसिंह सरस्वती सारामृतमधलं सर्व काही मी वाचून सांगत आहे. म्हणून सर्व काही माझी झालेली सेवा आपण गोड मानून सर्व ऐकून मला कमेंट्स करून सांगा. एवढंच मी तुमच्या चरणी प्रार्थना करते, दत्तप्रभूच्या चरणी प्रार्थना करते. साष्टांग नमन श्री स्वामी समर्थाला करते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.